स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. ढालगाव इथं आजी माजी सैनिक संघटना ढालगाव यांच्या वतीनं ढालगावची तसेच आर्मीतून सेवानिवृत्त माजी सैनिक श्री मोहन देसाई मेजर यांची सुकन्या कुमारी काजल मोहन देसाईचा सत्कार करण्यात आला. काजल ही एक माजी सैनिकाची सुकन्या असून एका माजी सैनिकाच्या मुलीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यकपदी निवड झाली. माजी सैनिकाच्या मुलीने मिळवलेलं हे यश ढालगाव पंचकृषीसह सर्व सैनिक परिवारासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं प्रतिपादन आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री अजितराव खराडे यांनी व्यक्त करून तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना कुमारी काजल देसाई म्हणाली, सैनिक कुटुंबात जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे. या सर्व गोष्टींचं श्रेय मी माझे वडील मोहन देसाई आणि भाऊ मनोज देसाई यांना देत असून त्यांनी मला माझ्या आईचं छत्र हरवल्यानंतर सुद्धा कोणत्याही गोष्टीची जाणीव अथवा कमी भासून दिली नाही. तिने आजी माजी सैनिक संघटनेचा सर्व पदाधिकारी आणि सर्व सभासदांचे आभार मानले. संघटनेचे मार्गदर्शक सदस्य कॅप्टन विठ्ठल देसाई यांनी मनोगत व्यक्त करताना परिस्थितीवर मात करून यश कसं संपादन करता येतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काजल देसाई असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमासाठी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तू घागरे, सचिव हेमंत देसाई, कार्याध्यक्ष पोपट काबुगडे, माजी सैनिक पतसंस्थेचे संचालक तानाजी घागरे, शामराव मायने, हनुमंत देसाई, मच्छिंद्र देसाई, मारुती घागरे, विलास घागरे, दिलीप देसाई, राजाराम देसाई, बापू घागरे, नारायण देसाई, मच्छिंद्र देसाई यांच्यासह आजी माजी सैनिक संघटनेचे सर्वजण सदस्य उपस्थित होते. आणि सक्रिय सदस्य असलेले माननीय श्री मोहन देसाई मेजर यांची सुकन्या काजल देसाई हिने आपल्या कष्टाच्या बळावरती भरपूर मेहनत करून महसूल सहाय्यकपदी महाराष्ट्र राज्य शासनाच्या MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या एक्झाममध्ये उत्तीर्ण होऊन फक्त देसाई परिवाराचंच नाही तर तिने ढालगाव आणि पंचक्रोशी सोबत आपल्या आजी माजी सैनिक संघटनेची कन्या असलेल्याचाही आपल्याला अभिमान तिनं सार्थक केलेला आहे. त्यामुळे आज आपण इथं आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं एका माजी सैनिकाची कन्या असं घवघवीत यश संपादन केलं म्हणून आपण तिचा या ठिकाणी सत्कार करतो. तुम्ही इथे उपस्थित राहिला, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मी हे आत्ताच थोडं बोलायला सुरुवात केली. जर माझं काही चुकलं तर तुम्ही मला माफ करा. म्हणजे मी तुम्हाला वडील समजून माझं अपेक्षा व्यक्त करते. माझं शिक्षण इथंच कम्प्लीट झाले याच गावात, प्राथमिक माध्यमिक. माझं महाविद्यालयीन शिक्षण इथं कवठे मंगळाला झाले. असं काही नाही की कुठल्या हाय क्लास कॉलेजमध्ये शिक्षण घेतले असं काही नाही. मिडल क्लासच जिथं सर्वसामान्य शिकतात तिथं शिकलेली आहे. माझे यश जे मी काही कमवलंय त्याच्यात माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. म्हणजे आमच्या पप्पांनी आमच्यासाठी खूप काही केले. जसं की एक माझे सैनिक कुठं कामाला गेल्यावर कोणी बघितलं नसतं. माझा बाप कामाला गेलेला आहे दुसऱ्याच्या शेतात. जसं की पप्पा आमचे 2001ला रिटायर झाले. त्याच्यानंतर आम्ही 5 भावंड आहे. पप्पांच्या 5 बहिणी आहेत. पप्पांचा सगळा फंड वगैरे त्यांच्या बहिणींचं किंवा पप्पांचं जे काय असेल लग्न वगैरे करण्यात खर्च झालेला होता. आमच्या शिक्षणाचं जेव्हा चालू झालं तेव्हा आम्हाला कमी बसत होती. तेव्हा पप्पांनी आमच्यासाठी दुसऱ्यांच्या शेतात पहाटे 4ला कामाला जाऊन 12ला घरी येऊन घराच्या प्लस शेतीत काम करून आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ती जाण आहे की पप्पांनी आणि मम्मीने आमच्यासाठी खूप कष्ट केले आणि त्या कष्टाचं म्हणजे काहीतरी करून दाखवावं. म्हणजे यश म्हणजे काय असते की जेव्हा आपल्या बापाला आपल्या नावानं ओळखलं जाते ते मला साध्य करून दाखवायचं होतं. आणि ते मला घरात पहिल्यापासून सांगितलं जायचं की जेव्हा आतापर्यंत की तुम्हाला माझ्या नावानं ओळखलं जाते, जेव्हा तुमच्या नावानं मला ओळखलं जाईल तेव्हा मी तुमच्यासाठी काहीतरी केलं, हे सफल झाले असं मला सांगितलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवूनच आम्ही म्हणजे माझा प्रवास तर सुरू झालेला होता. माझ्या आधी माझ्या भावानं बरंच काही कमवलेलं होतं, त्याच्या नावाने पप्पांना ओळखलं जायचं. पण मलाही असं वाटायचं की एका मुलीच्या नावाने जेव्हा बापाला ओळखलं जातं तेव्हा ती एक मोठी गोष्ट असते एका मुलीसाठी. ते मला साध्य करून दाखवायचं होतं. आमचा फॅमिलीच पूर्ण की MPSC मधून जर कोणी काय सिलेक्ट झालं असेल तर ते मी होते आणि त्याचा सगळ्यांना अभिमान आहे. जसं की दादा माझा बोलला आत्ता तसं आहे ते. आणि माझ्या शिक्षणात जर कोणी इकॉनॉमिकली मला सपोर्ट केला असेल तर तो माझा मोठा भाऊ आहे मनोज देसाई, ज्याला तुम्ही ओळखत असाल. त्याची मोठी साथ आहे मला की जसं की प्रत्येक प्रिलिमला जाताना जर कोण माझ्यासोबत येत असेल तर तो भैया. पप्पा प्रत्येक वेळी मला विचारायचं की भैया आधीच तयार असायचं की तुझा जर पेपर आहे ना मग मी येतोय, नको काळजी करू असं. आणि मम्मीच्या नंतर माझ्या भावंडांचाही माझ्या अभ्यासात किंवा माझ्या सगळ्या एकूण लाईफमध्ये त्याचा मोठा वाटा आहे. त्यांनी म्हणजे माझी लहान बहीण आमचं घर सांभाळते. माझा लहान भाऊ जो की कधीच रडत नाही मम्मीच्या झाल्यामुळे.
त्याच्याकडे बघून आम्हाला एक प्रेरणा मिळते की आपण तो रडत नाही तर आपल्याला पण नाही रडायचं, आपल्याला रडायचं नाही. आणि ते आम्हाला तिसऱ्या दिवशीच ते सगळं सांगितलं गेलं होतं आम्हाला घरातून, आणि ते आम्ही ते पाळलं प्रामाणिकपणे. आणि माझी मम्मीचा मोठा स्टँड होता की माझं लग्न नाही करायचं, माझ्या परीला काहीतरी सरकारी जॉब जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत लग्न नाही करायचं. आणि पप्पांनी तो नंतर मम्मीचा ऐकलं, शिकवायला म्हणजे खूप मदत केली पप्पांनी. आणि त्यातूनच मी हे पद पूर्ण हे केलं. मी 10वीत असताना ठरवलेलं होतं की मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं. मी 7वीत असेपर्यंत आमच्या म्हणजे मळ्यात हे कुणाला माहित नव्हतं की मी माझ्या पप्पाची तिसरी मुलगी आहे. म्हणजे कारण माझं शिक्षण आश्रमशाळेत झालेलं आहे. आमच्या मळ्यात एक झेडपी आहे, तिथं माझ्या बाकीच्या भावंडांचं शिक्षण झालं. त्यामुळे मळ्यातल्या ते माहित होते आणि मी माहित नव्हती. पण 7वीत असताना मी पहिल्यांदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिलेली, स्कॉलरशिप. 3री आणि 4थीत दिलेली नव्हती, 5वीत पण नव्हती दिली. मी डायरेक्ट 7वीत दिली आणि जिल्ह्यातून माझा पहिला नंबर आलेला होता. त्यावेळी गावात एक पोस्टर लागलं आणि त्या पोस्टरवरनं एक आजोबा आमच्या शेजारून चाललेले होते उरणचे, आणि ते पप्पा मम्मीला म्हटले की तुमची मुलगी आहे का जिचं गावात पोस्टर लागले. तेव्हा मम्मी म्हणली की माहिती आमची मुलगी आहे. मग तेव्हा माहीत झालं की माझ्या मळ्यात म्हणजे आमच्या आजोबाजूच्या की मी माझ्या पप्पाची तिसरी मुलगी आहे. तेव्हापासून म्हणजे माहीतच होतं गावात. तेव्हा एकदा पोस्टर लागलं, 10वी नंतर परत माझं मार्क्स चांगलं तेव्हा पोस्टर लागलं. पण माझा सत्कार असा कुठं झालेला नव्हता, कारण ज्या त्यावेळी संकटच यायची, कोणतरी एक्सपायर झालेलं असायचं काहीतरी. 7वीचा सत्कार होता, त्यावेळी विलासराव देशमुख एक्सपायर झाले, माझा सत्कार कॅन्सल झाला, बक्षीस घरी आणून दिलेलं होतं. 10वीचा मी कॉलेजला बाहेर असल्यामुळे माझा काही गावात सत्कार झालेला नव्हता. पण आता या टप्प्यावर माझा एकदा सत्कार झाला आणि मी BSc ला 3rd इयरला असताना परत मी कॉम्पिटेटिव्ह